नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशन नाशिकच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला जो बँकिंग अवेअरनेसचा जो काही टॉपिक आहे तो आहे हा आपला सरफेसी ॲक्ट 2002. ठीक आहे. तर या टॉपिक्सविषयी बऱ्याचशा वेळेस इंटरव्ह्यूमध्ये आणि एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. बऱ्याचशा वेळेस याचा फुल फॉर्मही विचारला गेलेला आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर कोणत्या वर्षामध्ये याला ॲप्लिकेशन त्याचं चालू झालेलं आहे आणि कशासाठी मेनली जो आहे तो लागतो हा जो सरफेसी ॲक्ट आहे त्याच्याविषयी आपण पूर्णपणे या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, जो काही सरफेसी ॲक्ट आहे त्याचा जो फुल फॉर्म आहे सरफेसी ॲक्टचा, तो जो काही फुल फॉर्म आहे तोच खूप वेळा विचारला गेला एक्झाममध्ये की एस कशासाठी स्टँड करतो, ए कशासाठी स्टँड करतो, एफ कशासाठी आहे. तर त्याचा जो काही फुल फॉर्म आहे बघा, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट. ठीक आहे, हा तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि इयर कोणता आहे तर 2002 आहे. काय फुल फॉर्म आहे? सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट. ठीक आहे, ॲक्ट 2002, त्याला सरफेसी ॲक्ट असं म्हटलं जातं, 2002. आणि त्याच्यानंतर बघा, हा जो ॲप्लिकेशन आहे त्याला जो बँक किंवा जे काही अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असेल त्यांच्यासाठी हा जो लॉ आहे तो इम्पॉर्टंट आहे. याच्या आधी जी काही आहे बघा, हा जो लॉ आहे कशासाठी ॲप्लिकेशन गरजेचा आहे तर इम्पॉर्टंट काय आहे याचं, की तुम्ही एखादी कमर्शियल प्रॉपर्टी असेल, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, बँकेचं जर लोन असेल तुमच्यावरती आणि तुम्ही जर त्या बँकेकडे तारण म्हणून तुमची काही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, कमर्शियल प्रॉपर्टी असेल, तर ती जर बँकेकडे तुम्ही याचा तारण म्हणून ठेवलेली असेल तर त्याचं ते जो काही अधिकार आहे तो आपण ऑक्शनिंग म्हणजेच आपल्या साध्या मराठी भाषेत त्याला लिलाव करण्याचा जो काही अधिकार आहे तो बँकेकडे तो काय आहे राखून आहे. ठीक आहे, याच्या आधी काय होतं जो तर सरफेसी ॲक्ट जोपर्यंत जो काही इंडियन फायनान्शियल जे काही मार्केट आहे त्यामध्ये जेव्हा नव्हतं तेव्हा 2002च्या आधीची सिच्युएशन, त्यावेळेस मग बँकांकडे ही आधी जी काही आहे तारण ही गोष्ट होती, पण मात्र ऑक्शनिंग करण्यासाठी असा पर्टिक्युलरली ॲक्ट नव्हता. ठीक आहे, ॲक्ट हा बनवला गेला, त्याच्यानंतर एक कायदेशीर तरतूद करण्यात आली बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये आणि याचं निर्माण करण्यात आलं सरफेसी ॲक्ट 2002 नुसार. ठीक आहे, त्याच्या आधी काय चालायचं तर जे काही एनफोर्सची काही सिक्युरिटी जमा मग तारण म्हणून बँकेकडे ठेवली होती किंवा दुसऱ्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल लाईक NBFC असेल, त्या केसमध्ये त्यांना मात्र मग एका कोर्टात त्यांना एक सिव्हिल सूट फाईल करावं लागत असे. सिव्हिल केस त्यांना एक कोर्टमध्ये ती कंप्लेंट करावं लागत असे. ती कोर्टमध्ये कंप्लेंट फाईल केल्यानंतर तारीख पर तारीख, तारीख पे तारीख अशा भरपूर दिवस हे तारीख चालायची बँकेच्या जे काही अशा जे काही फायनान्शियल लॉस होत असा त्या केसमध्ये. एक ते 20 ते 25 वर्ष जर तारीख चालत असेल तर मात्र मग त्या केसमध्ये बँकेचं खूप मोठं नुकसान होतं. ज्या दिवसापासून हा जो काही सरफेसी ॲक्ट बँकेने चालू केला 2002 पासून, बघा त्याचं ॲप्लिकेशन कधीपासून चालू झालं आहे तर 21 जून 2002 पासून हा सरफेसी ॲक्टचं जे काय आहे ते काम चालू झालेलं आहे. हा ॲक्ट कशाची परवानगी देतो बँकांना? त्यांच्याकडे जे काही तारण म्हणून जे काही आपण ठेवलेलं आहे, सिक्युरिटी म्हणून आपण जे काही जमा केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट आपण जे लोन घेतलेलं आहे ते पण आपण बघू. प्लेज हायपोथिकेशन काय आहे, मॉर्गेज काय आहे, या एक पहिल्या जो काय आपला पार्ट आहे सरफेसी ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये हे आपण टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला या मेनली या स्लाइड्समध्ये तुम्हाला काय जाणून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, की सरफेसी ॲक्टची गरज काय आहे. तर जे काही रेसिडेन्शियल कमर्शियल प्रॉपर्टीचं ऑक्शनिंग करून बँक आपली जी काही डिफॉल्ट अमाऊंट असेल, जी काही जी अमाऊंट असेल ती रिकवर करू शकते. किंवा जर समजा जो काही ज्या कोणी पर्सनने जे लोन घेतलेला आहे आणि तो लोन प्रीपे करत नाही आहे, ठीक आहे, लोन पण प्रीपे करत नाही आहे, इंटरेस्ट पण देत नाही आहे, अशा केसमध्ये मग त्याला सरफेसी ॲक्टनुसार ते बँक त्यांचं लोन जे आहे ते रिकवर करू शकतात. ठीक आहे, त्याचा फुल फॉर्म महत्त्वाचा आहे, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट आणि ॲक्ट 2002 आणि ॲप्लिकेशन 21 जून 2002 पासून त्याचं चालू झालेलं आहे. मग तो ॲप्लिकेबल कुठे आहे बघा, पूर्ण एंटायर इंडियामध्ये हा जो सरफेसी ॲक्ट आहे तो ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, इन्क्लुडिंग जम्मू काश्मीर. जेव्हापासून आर्टिकल 370 जो आहे तो जम्मू काश्मीरपासून त्याला काढण्यात आलं त्यापासून तो ॲक्ट जो आहे तो जम्मू काश्मीरला पण ॲप्लिकेबल आहे. पूर्ण ऑल ओव्हर इंडिया हा जो काही आहे तो ॲप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण बघा, या जो सरफेसी ॲक्ट आहे हा जो रिकमेंडेशन आहे, रिकमेंडेशन कोणी केलेला आहे हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, रिकमेंडेशन कोणी केलेलं आहे? ठीक आहे, रिकमेंडेशन जे आहे ते
नरसिम्हन कमिटी 1, नरसिम्हन कमिटी 2 आणि अंध्या रुजिना कमिटी, ह्या 2 कमिटी तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की नरसिम्हन कमिटी 1, नरसिम्हन कमिटी 2 आणि अंध्या रुजिना कमिटीच्या रिकमेंडेशननुसार सरफेसी ॲक्टचं हे ॲप्लिकेशन किंवा इंट्रोडक्शन चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर सरफेसी ॲक्टमध्ये तुम्हाला काय मिळतं बघा, लीगल एक फ्रेमवर्क आहे, ठीक आहे, कायदेशीर एक ॲक्ट तयार झाला म्हणजे काय, कायदेशीर तरतूद आहे. त्यामध्ये क्रिएशन ऑफ सिक्युरिटायझेशन, ठीक आहे, ऑफ रिकन्स्ट्रक्शन फायनान्शियल कंपनीज, एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट आणि क्रिएशन ऑफ सेंट्रल रजिस्ट्री, अशा 3 गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे, पहिलं बघा, क्रिएशन ऑफ सिक्युरिटायझेशन ऑर रिकन्स्ट्रक्शन कंपनीज, म्हणजे या ज्या काही सरफेसी ॲक्टमध्ये बघा तुम्ही एका त्या कायद्यानुसार बघा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कमिटी तुम्हाला तयार करता येऊ शकते. ठीक आहे, फायनान्शियल जे काही ॲसेट्स असे जे काही बँकिंग वित्तीय सेवा देणाऱ्या सेवा सर्व्हिस जे काही कंपनीज असतील त्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी तयार करू शकतात. त्याच्यानंतर पुढे एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट, ठीक आहे, एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट म्हणजे काय, जे काही तुम्ही बँकेकडे तारण म्हणून जे दिलेलं आहे अशा वस्तू त्याचं एन्फोर्समेंट करून जप्ती करून ते त्याचं एक त्यांची जर तुम्ही अमाऊंट रिपे करत नसाल वेळेवरती, ठीक आहे, लोन किंवा इंटरेस्ट देत नसाल त्या केसमध्ये ते त्याचं काय म्हणतात ऑक्शनिंग करू शकतात. त्याच्यानंतर एक क्रिएशन ऑफ सेंट्रल रजिस्ट्री, ठीक आहे, सेंट्रल एक रजिस्ट्री क्रिएट केली जाते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये हे सरसाई हे जे आहे हे एक पोर्टल तयार केलं जातं बघा. ठीक आहे, एक काय सेंट्रल सिक्युरिटी ऑनलाईन जे काय आहे ते एक इंटरेस्ट सिक्युरिटी इंटरेस्ट आहे बघा. सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन, त्याचा सरसाईचा फुल फॉर्म महत्त्वाचा आहे, सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन ॲसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट. ठीक आहे, याचा जो फुल फॉर्म आहे तो इम्पॉर्टंट आहे, इज ए सेंट्रल ऑनलाईन सिक्युरिटी इंटरेस्ट रजिस्ट्री ऑफ इंडिया आहे. ठीक आहे, ह्या गोष्टीच्या लिगल फ्रेमवर्कमध्ये दिलेले गेले आहेत त्या सरफेसी ॲक्टमध्ये. त्याच्यानंतर त्याचा इट वॉज प्रायमरीली क्रिएटेड टू चेक द फ्रॉड्स इन लेंडिंग अगेन्स्ट द इक्विटेबल मॉर्गेज. ठीक आहे, या सरसाई पोर्टलचं काम काय आहे, सेंट्रल रजिस्ट्री पोर्टलचं काम काय आहे, बऱ्याचशा वेळेस आपण असं बघतो की एकच जे काही घर, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरने आपले एक तसं काही काहीतरी फ्लॅट असेल तो त्या बँकेमध्ये त्याचं डॉक्युमेंटवर त्याच्या जे काही अगेन्स्ट त्या फ्लॅटच्या अगेन्स्ट काहीतरी त्या प्रॉपर्टीवरती त्याने लोन उचलले असेल तर तो सेम लोन त्याने फॉर एक्झाम्पल त्यांनी स्टेट बँकेमधून घेतलेला असेल तर तो सरसाई पोर्टलमध्ये बघा तो कसा आयडेंटिफाय केला जातो. बऱ्याच वेळेस असे फ्रॉड कस्टमर असतात की ते दुसऱ्या फॉर एक्झाम्पल दुसऱ्या नॅशनलाइज बँकेमध्ये जातील. फॉर एक्झाम्पल तो बँक ऑफ बरोडामध्ये गेला, आधीच त्याच जगा फ्लॅटवरती त्याने स्टेट बँक ऑफ इंडियाचं पण कर्ज घेतलेलं आहे, तीच प्रॉपर्टी तो पुन्हा कॅनडा बँकमध्ये जातो किंवा बँक ऑफ बरोडामध्ये जातो, ती प्रॉपर्टी तिथे पण सेम डॉक्युमेंटेज तसं दाखवतो आणि त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट तो लोन उचलतो. ठीक आहे, अशा वेळेस बऱ्याच वेळा जे काही बँकेच्या अधिकाऱ्यांशी ते संगनमत करून अशा प्रकारे घोटाळे लोक करत असतात. पण मात्र या सरसाई पोर्टलमध्ये ते सेंट्रल ऑनलाईन रजिस्ट्री पोर्टल आहे, यामध्ये तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन जी फेडअप करणार त्याच्यामुळे तुम्ही एकाच प्रॉपर्टीवरती 2-3 लोन घेऊ शकत नाही. ठीक आहे, ते एक लीगल फ्रेमवर्क आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन त्याच्यामध्ये तुम्ही सापडू शकतात. ठीक आहे, पुढे गेलो आपण बघा सरफाईसी, बघा सरफाईसी द क्रेडिटर कॅन एन्फोर्स द सिक्युरिटी इंटरेस्ट. सरफेसी ॲक्टमध्ये जो काही क्रेडिटर म्हणजे जो कोणी लोन देत आहे तो काय करू शकतो बघा, एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट विदाउट द इंटरव्हेन्शन ऑफ द कोर्टमध्ये त्यांना परवानगी घ्यायची गरज नाही आहे. सरफेसी ॲक्ट त्याला एक पॉवर देतं की तुम्ही जी काही सिक्युरिटी इंटरेस्ट आहे ती जप्ती करून त्याचं ते ऑक्शनिंग करू शकता, त्याचा लिलाव करू शकता त्यांचे लोन रिकवर करण्यासाठी. ठीक आहे, ॲक्शन कॅन बी इनिशिएटेड बाय ऑथराइज्ड ऑफिसर. मग ती ॲक्शन कोण घेणार, बँकेमध्ये सरफेसी ॲक्ट जर अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी पर्टिक्युलर पर्सन हवा असणार आहे, तर मग तो पर्सन कोण असणार आहे बघा, मिनिमम स्केल 4 ऑफिसर असणार आहे. ठीक आहे, ॲटलिस्ट किंवा मिनिमम त्याला म्हटलं तर स्केल 4 ऑफिसर असणार आहे. ठीक आहे, और अपॉइंटेड बाय द बोर्ड ऑफ द बँक. ठीक आहे, म्हणजे जे काही MD CEO असेल, बँकेचे चेअरमॅन असेल, अशा लोकांनी जो काही मिनिमम स्केल 4 ऑफिसर अपॉइंट केलेला पर्सन असतो ऑफिसर असणार आहे, मिनिमम स्केल 4 पर्सन. ठीक आहे, किंवा ऑफिसर किंवा पर्सन जो बँक आणि बोर्डने MD CEOने त्यांना अपॉइंट केले असेल, नॉट बिलो द रँक ऑफ द चीफ मॅनेजर. जो कोणी पर्सन अपॉइंट केलेला आहे तो नॉट बिलो द रँक ऑफ चीफ मॅनेजरपेक्षा त्याची लेवल, त्याची काही त्याचे ग्रेड लेवल आहे त्याच्यापेक्षा ती कमी नसायला हवी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मग ही जे कन्सेप्ट आली बघा, एक हे जे सरफेसी ॲक्टसाठी जे काही आपण म्हटलं होतं की
बँक ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचं निर्माण करावं लागणार आहे. मग हे त्याला बॅड बँक असं नाव दिलेलं आहे. बऱ्याच वेळा MCQमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या बँकेला बॅड बँक असं म्हटलं जातं. तर ठीक आहे, तर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी याला बॅड बँक असं म्हटलं जातं. मग बॅड बँक नेमकं काय कन्सेप्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण एक थोडक्यात छोट्या भाषेमध्ये आपण त्याला समजून घेऊ. तर पहिले बघा, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे मी तुम्हाला एकदा समजावून सांगतो. त्याच्यानंतर मग आधी तर भरपूर प्रायव्हेट कंपनीज होत्या, आता त्याची काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पण आहे, त्याच्यापर्यंत आपण पूर्णपणे डिस्कशन बघू. त्यामध्ये ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला बॅड बँक असं का म्हणतात बघा. ह्या ज्या बँक्स आहेत ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, यांचं काम काय आहे. फॉर एक्झाम्पल बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाने समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरला 5 करोडचं लोन दिलेलं आहे, ठीक आहे, आणि तो जे काही त्याचं जे काही इंटरेस्ट आहे किंवा तो प्रिन्सिपल अमाऊंट तो बऱ्याचशा कालावधीनंतर तो पे करत नाही आहे, लोन पण पे करत नाही आहे, प्लस तो इंटरेस्ट पण देत नाही आहे. अशा केसमध्ये मग बँक त्याला सरफेसी ॲक्टनुसार ती लोन रिकवर कशी करणार. तर मग बँकेकडे काय पर्याय आहे, तर बँकेकडे काय असतं, बँकेकडे जे काही बँकेचं काम जे आहे सॉरी बघा, बँकेची जी काही स्पेशलायझेशन आहे त्यांचं काम लोन रिकव्हरीचं नाही आहे, ठीक आहे. त्यांचं काम काय आहे, डिपॉझिट जमा करणं, लोन देणं, पण लोन रिकव्हरी यामध्ये त्या बँकेचं स्पेशलायझेशन नसतं. मग ते काय शोधतात की ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे जातात, ठीक आहे, त्यालाच बॅड बँक असं म्हटलं जातं. मग ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज कशा, त्यांचं एकदम स्पेशलायझेशन असतं, ते लोन रिकवर करण्यामध्ये एकदम प्रॉमिनंट असतात, ठीक आहे. तर जे कोणी कस्टमरने लोन घेतलेलं आहे त्याला फॉलोअप करणं, त्याला कॉल बॅक करणं, त्यांनी सांगितलेल्या डेटला त्याला त्याच्या वेळेला त्याला जाऊन ते लोन रिकवर करणं, याच्यामध्ये त्यांना काय काय व्हेरियस वे माहिती असतात जेणेकरून ते लोन ते रिकवर करू शकतात, ठीक आहे. मग अशा कस्टमरचं लोन जे आहे ते ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय करतात, बँकेकडनं ते परचेस करतात, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरला जर 5 करोड लोन दिलेलं आहे तर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ते लोन त्यांच्याकडनं बघा ते 3 करोडला विकत घेऊन घेतात बँकेकडनं, ठीक आहे. असंही करून बँकेचे जे काही लोन आहे ते पूर्णपणे NPA झालेलं होतं, नॉन परफॉर्मिंग ॲसेट होतं, ना त्यांच्यावर त्यांना प्रिन्सिपल मिळत होतं, नाही त्यांना त्याच्यातला काही रेट ऑफ इंटरेस्ट मिळत होता. तर मग त्यांना ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय करते, ते बँकेकडनं जे काही लोन आहे ते विकत घेते, ठीक आहे. मग ते फॉर एक्झाम्पल त्यांनी 3 करोडला ते जे काही लोन आहे ते विकत घेतलं, आणि राहिलेले जे काही जे 2 करोड आहेत त्या केसमध्ये बघा बँक कशी विचार करते. बँकला तर आधी ऑलरेडी 5 करोड जे आहे ते लोन ऑलरेडी NPA अमाऊंट म्हणून त्यांनी ग्राह्य धरलेलीच होती, पण या केसमध्ये जर त्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने ते 3 करोडला जर विकत घेतलं तर ॲटलिस्ट त्यांचे 3 करोड तरी पैसे इमिजिएटली त्यांना रिकवर करता आले, ठीक आहे. मग त्या केसमध्ये बँक त्यांना जी आहे ती लोन ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला देऊन टाकते. मग यामध्ये 2 पॉसिबिलिटी असतात, ठीक आहे. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी 3 करोडपेक्षा ते लोन त्या पर्सनकडनं जास्तही रिकवर करू शकते. फॉर एक्झाम्पल त्यांनी जर समजा 4.5 करोड त्यांनी त्या कस्टमरकडनं जे काही लोन आहे ते त्यांनी रिकवर केलं, त्यांच्या जे काही त्यांचे जे काही मेथड्स असतील त्या युटिलायझेशन करून त्यांचं स्किल वापरून त्यांनी 4.5 करोड त्या पर्सनकडनं ते लोन रिकवर केलं, तर यामध्ये त्यांना फायदा होतो, ठीक आहे. यामध्ये त्यांना फायदा किती झाला, तर 1.5 करोडचा फायदा झाला. पण काही केसमध्ये असंही होऊ शकतो, त्यांनी 3 करोडला लोन घेतलेला आहे, समोरचा कस्टमर पैसेच देत नाही आहे, ठीक आहे, तो लोन रिपे करायला तयारच नाही आहे, त्याची काही जी काही प्रॉपर्टी असेल ती त्यांनी ती ऑक्शनिंग करून पण तेवढी जर अमाऊंट रिकवर नाही झाली आहे, मार्केट व्हॅल्युएशन त्याचं तेवढं नसेल त्या प्रॉपर्टीचं, ठीक आहे, त्यांनी ऑक्शनिंग केली पण स्टील त्यांचे जे काही आहे तेवढे पैसे रिकवर झाले नाही आहेत. 3 करोडची त्यांना जे त्यांनी विकत घेतले होतं ते 2 करोडसुद्धा त्यांच्यातून ते प्रॉपर्टी ऑक्शनिंग वगैरे किंवा त्याच्या व्हेरियस वेज वापरून त्यांनी 2 करोड ते रिकवर केलेत, तर मग त्या केसमध्ये त्यांना लॉस पुन्हा होऊ शकतो, ठीक आहे. मग लॉसमध्ये असेल प्रॉफिटमध्ये असेल तर यामध्ये जो काही 1585चा जो क्रायटेरिया आहे तो मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी कशी काम करते, ठीक आहे. लॉस कसा ते रिकवर करतात ते आपण पुढे बघू पुढच्या स्लाइडमध्ये. बघा, एकमेव सरकारी जे आहे ते नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. आतापर्यंत ज्या काही कंपनीज होत्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी या भरपूर प्रमाणात ज्या आहेत त्या प्रायव्हेट कंपनीज होत्या, थर्ड पार्टी पर्सन्स होते जे लोन रिकव्हरीचे काम करायचे. पण मात्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक इंट्रोड्यूस केलेली बघा तर नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, ठीक आहे, नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन. मग त्यामध्ये काय बघा, नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सेम त्या प्रायव्हेट सारखंच काम करते, ती सुद्धा बँकेकडे जाते किंवा बँक त्यांना हायर करते आणि मग
मग नॅशनल ॲसेट रिकग्निशन कंपनी त्यांच्याकडनं ती लोन अमाऊंट विकत घेते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर 3 करोड 5 करोडचं लोन एखाद्या पर्सन जर NPA झाले असेल तर ते सेम केसमध्ये सेम एक्झाम्पल आपण युटिलाइज करू की नॅशनल रिकन्स्ट्रक्शन कंपनी त्यांनी 3 करोडला ते लोन विकत घेतलं आणि ते परचेस करण्याचं काम जे आहे नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचं आहे. त्याच्यानंतर ते लोन मात्र मग ते पुढे रिकव्हरी कसं करण्यासाठी कोणाला देतात ते बघा, IDRCLला देतात. ठीक आहे, इंडिया डेट रिझोल्युशन कंपनी लिमिटेडकडे लोन जे आहे ते देऊन टाकतात. ठीक आहे, इंडिया डेट रिझोल्युशन कंपनी लिमिटेडला हे लोन जे आहे NARCL, ठीक आहे, नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, हे IDRCLला ते रिकवर करण्यासाठी देऊन टाकते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो की NARCL काय करतं तर बॅड लोन परचेस करण्याचं काम करतं आणि मग ते रिकव्हरीचं काम कोणाकडे देऊन देतं ते IDRCLकडे देऊन टाकतं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण बघा. मग NARCL बघा, NARCL विल परचेस दिस बॅड लोन्स आणि थ्रू द 1585 स्ट्रक्चर. बघा हा जो क्रायटेरिया मी तुम्हाला समजून सांगणार तो विद्यार्थी मित्र. 1585 हा जो 15:85 हा जो क्रायटेरिया काय आहे NARCLचा, म्हणजे जे काही लोन त्यांनी फॉर एक्झाम्पल 5 करोडचं लोन NPA बँकेचं होतं, स्टेट बँक ऑफ इंडियाचं, पण जे काही नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने जर ते 3 करोडला जर ते परचेस केलेलं असेल तर त्यांना 15% जो काही कॉस्ट आहे त्या 3 करोडची ती त्यांना अपफ्रंट बिअर करावं लागणार आहे, ती त्यांना बँकेला द्यावा लागणार आहे. मग 15% जर अमाऊंट बघा, 3 करोडची जर आपण 15% जर अमाऊंट काढली तर 45 लाख रुपये जे आहे ते बँकेला ते इमिजिएटली त्यांना नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला बँकेला द्यावा लागणार आहे. आणि राहिलेली अमाऊंट किती आहे तर 2 करोड 55 लाख जी अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंट सिक्युरिटीनं बॅक केली जाते. ठीक आहे, म्हणजे त्याची जबाबदारी जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेत असते. का घेत असते तर एखाद्या वेळेस जे काही नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे ती एखाद्या वेळेस ती प्रॉपर्टी ऑक्शनिंग करून सुद्धा तेवढी ती व्हॅल्यू ती रिकवर करू नाही शकली. फॉर एक्झाम्पल 2.5 त्यांनी 3 करोडला विकत घेतले आणि ते जर 2च करोड रिकवर करू शकले तर यामध्ये त्यांना 1 करोडचा तर पूर्णपणे तोटा झालेला आहे, बरोबर आहे. तर मग जर पुढे आणि फायदा पण होऊ शकतो. ठीक आहे, पण मात्र जर लॉस जर झाला तर लॉसचे चान्सेस जास्त असतात, कारण की ही जी अमाऊंट आहे बँकेने ऑलरेडी NPA घोषित केलेली आहे आणि अशा कस्टमरकडून पुन्हा पैसे रिकवर करण्याची गोष्ट आहे. तर मग मात्र या केसमध्ये रिस्क तो फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थी मित्रांनो. मग जी काही 85% जी अमाऊंट आहे म्हणजे या केसमध्ये 2 करोड 55 लाख अमाऊंट जी आहे ती जी काही अमाऊंट आहे ती ज्या सिक्युरिटी रिसिप्टच्या फॉर्ममध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तिला बॅक केलेली असते. ठीक आहे, सिक्युरिटी जी रिसिप्ट्स आहे ती रिमेनिंग 85% जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं बॅक केलेली असते ती बघा इथं गॅरंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असते. म्हणजे लॉस जर झाला तर त्या केसमध्ये नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला जी अमाऊंट आहे तेवढी 85%ची अमाऊंट ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला देत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे बघा बॅड बँक. ठीक आहे, ARC मध्ये यावरही बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन आलेले आहेत की ARC मध्ये पब्लिक सेक्टर बँक आहे, तर पब्लिक सेक्टर बँकेचं किती नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यामध्ये बघा पब्लिक सेक्टर जे बँक्स आहेत त्यांचं जे वेटेज आहे त्यांचं जे पार्टिसिपेशन आहे ते 51% आहे. ठीक आहे, आणि ओनरशिप त्यांच्याकडे आहे NARCL मध्ये. आणि इंडिया डेट रेझोल्युशन कंपनी लिमिटेडकडे पब्लिक सेक्टर बँक आणि पब्लिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स विल होल्ड अ मॅक्सिमम 49% स्टेक. म्हणजे NARCL मध्ये पब्लिक सेक्टर बँक जे असेल त्यांचा जो काही शेअर होल्डिंग आहे स्टेक आहे तो 51% आहे, पण इंडिया डेट रेझोल्युशन कंपनी लिमिटेडमध्ये त्यांचं पब्लिक सेक्टर बँकचं जे काही स्टेक आहे शेअर होल्डिंग आहे ते मॅक्सिमम 49% आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि परचेस करण्याचं बॅड लोन परचेस करण्याचं काम NARCLचं आहे, रिकव्हरी करण्याचं काम IDRCLचं आहे. ठीक आहे, मग द रिमेनिंग 51% ऑफ विल बी विथ द प्रायव्हेट सेक्टर बँक. म्हणजे हे IDRCLचं आहे ते राहिलेलं 51% हे प्रायव्हेट सेक्टरकडे असणार आहे. मग सिक्युरिटी रिसिप्ट्स बघा, सिक्युरिटी रिसिप्ट जे बॅक केले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने यावरही बऱ्यापैकी क्वेश्चन आले MCQ मध्ये. तो सेक्शन इम्पॉर्टंट आहे, सेक्शन 2(1) ऑफ ZG ऑफ सर्फेसी ॲक्ट 2002. ठीक आहे, हा एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 2(1) ऑफ ZG ऑफ सर्फेसी ॲक्ट 2002. मग कॅबिनेटने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बघा ही जे आपण इथं लावलेले बघा ही जी इमेज आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी सिक्युरिटी रिसिप्ट जी बॅक केलेली आहे 5 वर्षांसाठी 16 सप्टेंबर 2021ची न्यूज आहे. त्यामध्ये 30,600 करोडची जी काही सिक्युरिटी रिसिप्ट जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया युनियन कॅबिनेटने त्याला अप्रूव्ह पण दिलेलं आहे. ती 5 वर्षांसाठी ती हे बॅड बँकसाठी ती कामात येणार आहे आणि ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याने हेल्ड केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग there was no legal provision for facilitating the securitization of financial assets of the banks of the
बँक्स अँड दी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. याच्या आधी जे आपण सर्फेसी ॲक्ट जोपर्यंत नव्हता तोपर्यंत असं सिक्युरिटी इन्फोर्समेंट करण्यासाठी किंवा त्याचं ऑप्शनिंग करण्यासाठी असं लिगल फ्रेमवर्क नव्हतं. ठीक आहे, मग कोर्टमध्ये केस फाईल करा, मग ती केसवर ती कोर्टमध्ये 20-25 वर्ष ती केस चालणार आणि त्याच्यानंतर मग काही ते कोर्टचा जो डिसिजन येईल त्यानुसार त्यांना ती बँकेला ती अमाऊंट मिळत होती. ठीक आहे, मात्र ही स्पीडी प्रोसेस आहे सर्फेसी ॲक्ट 2002ची ॲज कम्पेअर टू द कोर्ट केसेस. ठीक आहे, मग हा लॉ जो आहे तो कोणावर अप्लाय होऊ शकत नाही, ते इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा वेळा ऑड ऑन आउटमध्ये हा क्वेश्चन बऱ्याचसा विचारला गेला विद्यार्थी मित्रांनो. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा यामध्ये बघा अनसिक्युअर्ड लोन आहे, याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचं जे काही आहे ते तुम्ही जे अनसिक्युअर्ड लोन आहे त्याच्यावर तुम्ही ती सर्फेसी ॲक्ट लावू शकत नाही. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही प्रकारचं ॲसेट जे आहे ॲज अ कोलॅटरल म्हणून बँकेमध्ये दिलेलं नाही आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कोणत्याही प्रकारचं अनसिक्युअर्ड लोनवरती तुम्ही सर्फेसी ॲक्ट लावू शकत नाही. नंतर लोन्स बिलो द 1 लाख. ठीक आहे, बघा लोन्स बिलो द 1 लाख, जर समजा लोनची व्हॅल्यू जर 1 लाखापेक्षा कमी असेल तिथे तुम्ही सर्फेसी ॲक्ट लावू शकत नाही. नंतर और वेअर इन रिमेनिंग डेट इज बिलो द 20% ऑफ द ओरिजिनल प्रिन्सिपल, किंवा तुम्ही जी काही अमाऊंट दिलेली आहे आणि लोन रिकवर करत असताना बँकेने जे काही लोन दिलेलं आहे आणि ती जी अमाऊंट रिकवर करायची बाकी आहे ती लेस दॅन 20% ऑफ द ओरिजिनल जी काही दिलेली आहे त्या प्रिन्सिपलपेक्षा जर 20% कमी असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही हे सर्फेसी ॲक्ट लावू शकत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटी इंटरेस्ट ओव्हर द ॲग्रिकल्चर लँड. ठीक आहे, जी काही ॲग्रिकल्चर लँड असेल ती तुम्ही विकू शकत नाही, तिचं ऑप्शनिंग करू शकत नाही आहे. ठीक आहे, त्याच्या ॲग्रिकल्चर लँडवर तुम्ही लावू शकत नाही आहे. नंतर सिक्युरिटी इंटरेस्ट ओव्हर द एअरक्राफ्ट, शिप और वेसल, हे सुद्धा याचं तुम्ही ऑप्शनिंग किंवा विकू शकत नाही आहे आणि तुमचं रिकवर पैसे जे आहे ते रिकवर करू शकत नाही आहे. एअरक्राफ्ट असेल, शिप असेल, व्हेसल असेल. ठीक आहे, या ज्या 4-5 गोष्टी जे दिलेल्या आहेत त्या तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या विद्यार्थी मित्रांनो. यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर मग आपण बघा पुढे जाऊया, एक आपण एक्झाम्पलनं आपण समजूया विद्यार्थी मित्रांनो. बघा साकार एज्युकेशनचा आपण एक जिथं आपला जो क्लास आहे साकार एज्युकेशनचा एक कंपनी आहे असं समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, साकार एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, आणि त्यांना जर समजा फॉर एक्झाम्पल लोन आहे, लोन हवा आहे आणि ते गेलेत पंजाब नॅशनल बँकमध्ये. ठीक आहे, मग या केसमध्ये साकार एज्युकेशनला जर समजा लोन हवा आहे आणि लोन जर समजा बँकेला साकार एज्युकेशनला 100 करोडचं लोन हवं असेल. ठीक आहे, कशासाठी, यांना नाशिक सोडून पूर्ण जे काही मेट्रो सिटीज आहेत ऑल ओव्हर इंडिया असेल, महाराष्ट्र असेल, त्यांना पूर्णपणे एक्सपान्शन करायचं असेल. मग त्या केसमध्ये त्यांना नंबर ऑफ टीचर्स हायर करावं लागणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागणार आहे आणि जे कॉस्ट बेरिंग आहे ती त्यांच्या काही जे काही सी असेल त्यांनी कॅल्क्युलेट दिली की तुम्हाला एवढा खर्च लागणार आहे, 100 करोड तुम्हाला खर्च येऊ शकतो एक्सपान्शनसाठी. ठीक आहे, मग त्या केसमध्ये जर ते लोन घ्यायला गेलेत पंजाब नॅशनल बँकमध्ये तर पंजाब नॅशनल बँकमध्ये जो कोणी लोन देतो त्याला आपण क्रेडिटर असं म्हणतो. आणि मग ह्या केसमध्ये जर त्यांनी 100 करोडचं लोन जर घ्यायला गेलेत मग साकार एज्युकेशन काय करेल, साकार एज्युकेशन जी काही प्रॉपर्टी आहे, जी गंगापूर रोडला त्यांची जी काही जिथं क्लास चालतो त्यांची जी बिल्डिंग आहे ती साकार एज्युकेशनची बिल्डिंग जी स्वतः साकार एज्युकेशनच्या मालकीची आहे असं तुम्ही समजा. ठीक आहे, ती मालकीची जी प्रॉपर्टी आहे ती ॲज अ कोलॅटरल म्हणून बँकेमध्ये ते देतील आणि त्या बँकेचं व्हॅल्युएशन बघा. ठीक आहे, त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर समजा 100 करोड आहे, त्या प्रॉपर्टीचं जर व्हॅल्युएशन जर 100 करोड असेल मग बँक त्याला 100 करोडचं व्हॅल्युएशन आहे तर मग किती लोन देऊ शकतं. ठीक आहे, मग बघा मग बँक अशा केसमध्ये आपण जर हे प्रॉपर्टी आपण त्यांना कोलॅटरल म्हणून जरी ठेवली तरी आपण जो कोणी पर्सन लोन घ्यायला जाणार आहे त्याचं गुडविल चेक केलं जातं, त्याचा सिबिल स्कोर चेक केला जातो, त्याने आधी लोन घेतलेले होतेत का, मग ते टाईम वेळेवरती त्यांनी ते पूर्ण पे केलेत का, अशा सर्व फॅक्टर्स ते बँकेचे अधिकारी चेक करत असतात. आणि अशा वेळेस 100 करोडची जरी आपल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन असेल त्या केसमध्ये ते त्याच्यापेक्षा कमी लोन देऊ शकतात, किंवा जर फारच एक्सेप्शनल केस असेल, खूपच चांगली त्याची जर रेप्युटेशन असेल बँकेमध्ये तर एक्सेप्शनल केसमध्ये ते जास्तही लोन देऊ शकतात, पण असं फार कमी असं, पण व्हॅल्युएशनपेक्षा नक्कीच तुम्हाला कमी लोन मिळत असतं. ठीक आहे, मग बँक ॲग्रीज टू पे द साकार एज्युकेशन. मागणी जी होती ती 100 करोडची होती, पण मग त्यांनी दिलीत किती बघा 50 करोडची मागणी जी बँकेने ती काय आहे ती दिली. मग साकार एज्युकेशन या केसमध्ये काय झालं तर डेप्टर झालं. ठीक आहे, जो कोणी क्रेडिट दिलं त्याने क्रेडिटर आणि जे कोणी लोन घेतलं त्याला डेप्टर असं म्हटलं गेलं. ठीक आहे, क्रेडिट आणि डेप्टरचा तुम्हाला हा फरक कळायला असेल विद्यार्थी मित्रांनो. मग साकार एज्युकेशन डेप्टर झालं आणि जे काही लोन घेतलेलं आहे साकार एज्युकेशन जे काही लोन घेतलेलं आहे ते काय एक प्रकारचं सिक्युअर्ड लोन आहे. का तर त्यांनी त्यांच्याकडची जी प्रॉपर्टी आहे ती काय केली ॲज अ कोलॅटरल म्हणून बँकेकडे त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे बँकेला लोन देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं न म्हणण्याचं कोणतंही कारण नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा सिक्युअर्ड लोन म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही प्रकारचा सिक्युअर्ड लोन जर घ्यायला गेले, सिक्युअर्ड लोन म्हणजे काय, तुम्ही कोणतीतरी ॲसेट बँकेमध्ये ॲज अ कोलॅटरल म्हणून देताय आणि त्याच्या अगेन्स्ट लोन घेताय तर त्याला सिक्युअर्ड लोन असं म्हटलं जातं. आणि अनसिक्युअर्ड लोन म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं बँकेमध्ये कोलॅटरल ठेवलेले नाही आहे आणि तरी
तरी स्टील तुम्ही तुमच्याकडे बँकेकडनं लोन घेतली, अशा लोनला आपण अनसिक्युअर्ड लोन असं म्हणतो. ठीक आहे. मग ज्यावेळेस असं सिक्युअर्ड लोन बघा बँकेमध्ये आपण घ्यायला जातो, कोलॅटरल आपण काहीतरी ठेवतो, त्याच्या अगेन्स्ट आपण काहीतरी लोन बँकमधून घेतो, त्याला त्या ज्या काही त्या प्रोसेसला क्रिएशन ऑफ चार्ज असं म्हटलं जातं. ठीक आहे. क्रिएशन ऑफ चार्ज असं म्हटलं जातं. पण क्रिएशन ऑफ चार्ज, पण यामध्ये पजेशन जे आहे बघा, प्रॉपर्टीचं जे पजेशन आहे ते आपण बँकेमध्ये आपण क्रिएशन ऑफ चार्ज झाले या क्लासच्या केसमध्ये बघा, पोजेशन जे आहे ते कोणाकडे आहे तर ते डेप्टरकडे आहे. म्हणजे नाही कोणी लोन घेतलेलं आहे ते पोजेशन त्याच्याकडे आहे, बँककडे नाही आहे. ठीक आहे. पोजेशन ऑफ द प्रॉपर्टी इज विथ द डेप्टर, द ओनली पेपर्स आर विथ द बँक. जे काही डॉक्युमेंट जे आहेत, जे काही अपार्टमेंटचे डॉक्युमेंट, जे काही बिल्डिंगचे डॉक्युमेंट्स असतील तेच फक्त कोणाकडे असणार आहेत तर ते बँकेकडे असणार आहेत. पण पोजेशन जे काही मालकी हक्क जो आहे तो कोणाकडे आहे तर तो जो काही पोजेशनचा जो हक्क आहे तो क्लासकडे आहे, साकार एज्युकेशनकडे आहे. मात्र फक्त पेपर्स कोणाकडे आहे तर पेपर्स हे पंजाब नॅशनल बँककडे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा पुढे मग हे जे टॉपिक आहे हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग हे क्रिएशन ऑफ चार्ज, हे 3 प्रकारचे चार्ज असतात. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे चार्ज असतात बघा. कॉमनली यूज फॉर द क्रिएशन ऑफ चार्ज कोणते कोणते हे टर्म्स तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. प्लेज ऐकला असेल, हायपोथिकेशन ऐकलं असेल आणि मॉर्गेज ऐकलं असेल. ठीक आहे. मॉर्गेज हे बऱ्याचपैकी सर्व विद्यार्थ्यांना माहिती असतं, प्लेज आणि हायपोथिकेशनचा थोडंसं पोरांना माहिती नसतं. ठीक आहे ना. मग आपण पूर्णपणे याचं थोडंसं बघूया की प्लेज, हायपोथिकेशन आणि मॉर्गेज काय आहे. बघा प्लेज जे आहे, प्लेज जो वर्ड आहे तो कशामध्ये डिफाईन केलेला आहे, सेक्शन 172 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 मध्ये दिलेला आहे. आणि तो काय डिफाईन करतो बघा, द बेलमेंट ऑफ द गुड्स. ठीक आहे. द बेलमेंट ऑफ द गुड्स ॲज अ सिक्युरिटी फॉर द पेमेंट ऑफ द डेप्ट ऑर परफॉर्मन्स ऑफ द प्रॉमिस. हे सिम्प्लिफाय तुम्हाला मी करून सांगतो. फॉर एक्झाम्पल नाही का, फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुमच्याकडे जर समजा काही गोल्ड असेल, काही डायमंड असेल, ज्वेलरी असेल किंवा तुमच्याकडे काही शेअर्स सर्टिफिकेट असेल. ठीक आहे. शेअर्स तुम्ही एखाद्या कंपनीचे जर घेतले असेल तर ते काय आहेत ते काय आहेत, मुव्हेबल आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यावर तुम्ही ते बँकेमध्ये तुम्ही ते ॲज अ कोलॅटरलमध्ये देऊ शकतात, प्लेज करू शकतात आणि त्याच्या अगेन्स्ट जे तुम्ही लोन घेणार त्याला प्लेज असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि जो प्लेज वर्ड आहे तो सेक्शन 172 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये त्याची पूर्णपणे जी काय आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर हायपोथिकेशन बघा. हायपोथिकेशन म्हणजे काय बघा, सेक्शन 2N ऑफ सर्फेसी ॲक्ट 2002 मध्ये हायपोथिकेशन वर्ड जो आहे तो त्याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हायपोथिकेशन म्हणजे काय बघा, हायपोथिकेशन मीन्स ए चार्ज इन और अपॉन एनी मुवेबल प्रॉपर्टी. ठीक आहे. प्लेजची पण आहे ती मुव्हेबल प्रॉपर्टी होती, त्याच्यानंतर हायपोथिकेशन पण मुव्हेबल प्रॉपर्टीवर आहे. कशावरती बघा, एक्झिस्टिंग ऑर फ्युचर क्रिएटेड बाय अँड बॉरोवर इन फेवर ऑफ ए सिक्युर्ड क्रेडिटर. ठीक आहे. विदाउट अ डिलिव्हरी ऑफ पोजेशन. याचं तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो विद्यार्थी मित्रांनो. जर समजा तुम्ही जर एखादी फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादं व्हेकल विकत घ्यायला गेले तर त्या केसमध्ये बघा जे आपण लोन तयार करतो ते बँकेच्या नावा, आपण जे काही लोन व्हेकलच्या वेळेस आपण जे लोन घेतो ते लोन आपण काय करतो, गाडीचे डॉक्युमेंट जे असतील ते आपण जे बनवतो ते लोन असतं ते बँकेकडे असतं बघा. आणि पोजेशन जे व्हेकलचे जे पोजेशन आहे ते कोणाकडे आहे तर ते ओनरकडे आहे, जो कोणी लोन घेतो आहे त्याच्याकडे, डेबिटरकडे पोजेशन आहे. पण ते जी व्हेकल आहे ते काय आहे, ती मुव्हेबल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. मग हे दोघं जे आहेत, प्लेज आणि जे काही हायपोथिकेशन आहे ते मुव्हेबल प्रॉपर्टीसाठी असतात. आणि त्याच्यामध्ये पोजेशन सुद्धा बघा, पोजेशन कोणाकडे आहे, जो डेप्टर आहे पोजेशन त्या डेप्टरकडे असणार आहे. ठीक आहे. याचीच इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे, ती फक्त इंग्लिशमध्ये थोडीशी इलॅबोरेट करून दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जे राहिलेला जो तिसरा टॉपिक आहे मॉर्गेज आहे. ठीक आहे. मॉर्गेज बघा, सेक्शन 58 ऑफ द ट्रान्सफर ऑफ द प्रॉपर्टी ॲक्ट 1882 मध्ये याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 सेक्शन 58 सेक्शन इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय दिलं की मॉर्गेजमध्ये बघा, द ट्रान्सफर ऑफ अन इंटरेस्ट स्पेसिफिक इमूव्हेबल प्रॉपर्टी फॉर द पर्पज ऑफ सिक्युरिंग ए पेमेंट ऑफ मनी ॲडव्हान्स बाय द वे ऑफ लोन. समजा तुम्हाला बँकेमध्ये लोन घ्यायचं आहे आणि जर याच्यासाठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं जे काही हाऊस आहे ते तुम्ही मॉर्गेज करू शकता. ठीक आहे. ते काय इमूव्हेबल आहे, ते तुम्ही कुठेही तुम्ही त्याला मूव्ह करू शकत नाही. अशी प्रॉपर्टी तुम्ही ॲज अ कोलॅटरल म्हणून बँकमध्ये पार्क करणार आणि त्याच्या अगेन्स्ट जे तुम्ही लोन करणार त्याला मॉर्गेज असं म्हटलं जातं. आणि मॉर्गेजची जे सेक्शन 58 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 मध्ये त्याची पुन्हा क्लिअरली इन्फॉर्मेशन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे जे काही क्रिएशन ऑफ चार्जेस आहेत, प्लेज, हायपोथिकेशन आणि मॉर्गेज ह्या तिघं कन्सेप्ट व्यवस्थित कळायला असतील. ठीक आहे.
याच्यानंतर आपण हा जो डिफरन्स आहे प्लेज, हायपोथिकेशन आणि मॉर्गेजमध्ये हा शेवटच्या स्लाइडवरती ठेवलेला आहे बघा. प्लेजमध्ये बघा टाइप्स ऑफ सिक्युरिटी काय असू शकते, तर मुएबल असतात, गोल्ड, ज्वेलरी असेल, स्टॉक असेल, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल, ते तुम्ही प्लेज करू शकता. ठीक आहे, मुएबल आहे. ठीक आहे, हे सुद्धा हायपोथिकेशनमध्ये बघा मुएबलमध्ये आपण एक्झाम्पल व्हेकल्सचं घेऊ शकतो. मॉर्गेजमध्ये इमूवेबल प्रॉपर्टी असते, हाऊस असेल, लँड असेल, प्लॉट असेल, बिल्डिंग और एनी प्रॉपर्टी विच इज परमानंटली फिक्स्ड ऑन अर्थ अटॅच टू द लँड. म्हणजे एखादी अशी प्रॉपर्टी जी जी आहे ती लँडला फिक्स आहे, ती मूव्ह करू शकत नाही, अशा प्रॉपर्टीचं तुम्ही मॉर्गेज करू शकता. त्याच्यानंतर पोजेशन जे काय आहे सिक्युरिटीचं आहे ते कोणासोबत असणार आहे, तर बघा प्लेजच्या केसमध्ये बघा रिमेन्स विथ द लेंडर, लेंडरकडे असणार आहे. हायपोथिकेशनमध्ये बघा रिमेन्स विथ द बोरोवर. ठीक आहे, ते पोजेशन जे आहे प्लेजचे जे काय आहे ते पोजेशन जे बघितलं आपण, पोजेशन कोणाकडे आहे प्लेजचं, जे काय आपण गोल्ड असेल, ज्वेलरी असेल, ते आपण बँककडे आपण ॲज अ कोलॅटरल देणार आणि त्याच्या वेळेस लोन घेणार. तर मग पोजेशन आपल्या प्रॉपर्टीचं पोजेशन कोणाकडे, बँकेकडे आहे. आणि हायपोथिकेशनच्या केसमध्ये बघा पोजेशन कोणाकडे आहे, ते रिमेन्स विथ द बॉरोवर, ते व्हेकल कोणाकडे आहे तर बॉरोवरकडे आहे. आणि जे मॉर्गेज आहे ते रिमेन्स विथ द बॉरोवर. ठीक आहे, मॉर्गेजचे कोणाकडे आहे बघा, मॉर्गेजच्या केसमध्ये सुद्धा रिमेन्स पोजेशन जे आहे रिमेन्स विथ द बॉरोवर, जे हाऊस आहे ते काही आपल्याकडेच, आपल्याच मालकी हक्काकडे आहे, ते काय आपण फक्त घराचे डॉक्युमेंट्स आपण फक्त कोणाकडे दिले, ते बँकेकडे दिलेत. त्याच्यानंतर ॲक्शन काय काय घेऊ शकतात बघा, ॲक्शन काय घेऊ शकतात प्लेजच्या केसमध्ये. मग जे काय आपण जे काही ॲसेट जे आपण जे काय ॲज अ कोलॅटरल म्हणून बँकेकडे दिलेत, ते बँक जर आपण लोनचं रिपे करत नसेल, आपली अमाऊंट पूर्णपणे NPA होत असेल, त्या केसमध्ये मग बँक जे आहे ते बँकेकडे सरफेसी ॲक्ट करून लावून ते आपण ते रिकवर करू शकता. ठीक आहे, लेंडर कॅन सेल द ॲसेट, रिकवर द डेप्ट अमाऊंट, ती अमाऊंट जी आहे ती रिकवर करू शकतात. त्याच्यानंतर सिन्स द लेंडर डज नॉट हॅव अ फिजिकल पोजेशन, लेंडरकडे जे व्हेकलच्या केसमध्ये जर हायपोथिकेशनमध्ये आपण जर विचार केला तर व्हेकल कोणाकडे आहे तर बॉरोवरकडे आहे. मग लेंडर काय करू शकतो, मग पहिले काय करेल लेंडर बघा, त्याला एक ही कॅन फाईल ए सूट, पहिले त्याला एक सूट फाईल करावं लागणार आहे पोजेशन घेण्यासाठी. ठीक आहे, पहिले तो पोजेशन घेईल त्या व्हेकलचं आणि त्याच्यानंतर मग ती आहे ती डिस्पोजिट ऑफ करेल. ठीक आहे, टू रिकवर द डेट अमाऊंट, त्याची जी काय अमाऊंट जी डेट अमाऊंट आहे ती रिकवर करण्यासाठी प्रयत्न करतील. नंतर मॉर्गेजर बघा, मॉर्गेजीमध्ये काय बघा, कॅन फाईल अ सूट टू द कोर्ट. बघा याच्यामध्ये पण सेम प्रोसेस जे हायपोथिकेशनमध्ये आहे तसंच मॉर्गेजमध्ये पण त्यांना तीच प्रोसेस त्यांना अवलंबावं लागेल, कारण की पोजेशन जे आहे ते बॉरोवरकडे आहे. मग मॉर्गेजमध्ये सुद्धा त्यांना एक सूट फाईल करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर ते पहिले आधी पोजेशन घेतील आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर सरफेसी ॲक्ट लावून त्याला रिकवर करतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मॉर्गेज प्रॉपर्टी अँड सेल द रिकवर टू रिकवर द डेट अमाऊंट. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा जो डिफरन्स असेल तो व्यवस्थित कळायला असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण पहिला पार्ट बघितला सर्फेसी ॲक्ट 2002चा सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल सेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ॲक्ट 2002, तो तुम्हाला जो हा फर्स्ट पार्ट व्यवस्थित कळाला असेल. आता लवकरात मी त्याचा दुसरा पार्ट घेऊन येईल आणि असे दोघं पार्ट बघितल्यानंतर तुम्हाला जो काही सरफेसी ॲक्टवरती आहे ते जे काही MCQ असतील ते तुम्हाला एकदम प्रॉपरली हँडल करता येतील, याच्यात कोणत्याही प्रकारचा तुमच्यात डाऊट राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण एक आम्ही साकार एज्युकेशन नाशिकमध्ये आम्ही एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे 10 मार्च 2026पासून. जो आफ्टरनूनची बॅच आहे, तर त्यामध्ये तुम्हाला जो काही बँक ओरिएंटेड ज्या एक्झाम्स आहेत प्लस MBA CETचा आहे, तो आम्ही सिलेबस हा पूर्णपणे त्यामध्ये शिकवत असतो. क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स असेल, स्टॅटिक बँकिंग, फायनान्शियल अवेअरनेस असेल, तो मी सब्जेक्ट मी स्वतः शिकवतोय. ठीक आहे, क्वांटमध्ये विजय बंबाडे सर आहेत, लॉजिकल रिझनिंगमध्ये आमचे वराडे सर आहेत आणि इंग्लिशमध्ये विनोद पोईगर सर आहेत. असे जे काही धुरंधर सर आहेत त्यांनी भरपूर एक्झाम्स अशा क्वालिफाय केले आहेत आणि सिलेक्शन पण त्याचं झालेलं आहे. ठीक आहे, असे अनुभवी सर तुम्हाला लाभलेले आहेत आणि आम्ही ही बॅच जी आहे RBI असिस्टंटच्या एक्झाम जी आहे 11 एप्रिलला त्याला फेस काही त्याच्यामध्ये आपण त्याला बघून एक बॅच लॉन्च करतोय विद्यार्थी मित्रांनो. तर या बॅचमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. पहिले जे 3 दिवस आहेत उद्यापासनं, तर यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डेमो लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. त्यामध्ये तुम्ही येऊन ते डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि मग तुम्हाला जर सर्व गोष्टी ओके असतील, तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल, सॅटिस्फाईड झाले असाल, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते ॲडमिशन घेऊन ते बॅच तुम्ही कंटिन्यू करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आमचं यूट्यूबच्या चॅनल आहे. असे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट्स तुमच्यासोबत समोर येतच राहतील. त्यासाठी असे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट्स जर तुम्हाला हवे असतील
तर ठीक आहे, तर मी तो नेहमी देतच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आजचा जो मी काही टॉपिक आणलेला आहे, जर तुम्हाला तो आवडला असेल, कंटेंट जर आवडला असेल, तुम्ही माझं हक्काचं लाईक करायचं आहे आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर जो काही आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, ठीक आहे, तो तुम्ही जॉईन करायचा विद्यार्थी मित्रांनो. हा QR कोड तुम्ही स्कॅन करा आणि त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊन जा. त्याच्यावरती तुम्हाला ही जे काही आहे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आमच्या ज्या डेली GAच्या PDFs असतात ते तिथे शेअर होत असतात. ठीक आहे, रिक्रुटमेंट रिलेटेड न्यूज असतील, रिझल्ट्स बाबतीत न्यूज असतील, ते तुम्हाला तिथं शेअर करत असतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला ती इन्स्टंट त्याची माहिती मिळत जाईल त्याच्यावरती. ठीक आहे, त्या टेलिग्राम ग्रुपवरती पूर्णपणे एज्युकेशन ओरिएंटेड टॉपिक आहे. त्याच्यानंतर ग्रुप आहे. ठीक आहे, नंतर सहकार एज्युकेशनचं एक तुम्ही इंस्टाग्रामला पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तिथेही तुम्हाला बऱ्याचशापैकी तुम्हाला माहिती मिळू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर आज जो काही व्हिडिओ आणला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला निश्चित आवडला असेल त्याला लाईक करा आणि काही कमेंट असतील, ठीक आहे, तुम्हाला जो टॉपिक कळाला नसेल किंवा भविष्यात तुम्हाला कोणते लेक्चर हवे असतील तर त्याची तुम्ही त्या कमेंटद्वारे माहिती द्या आणि लेक्चर कसं वाटलं त्याची तुम्ही त्या कमेंटमध्ये तुमची पोस्ट करू शकता. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.